शिक्रा या नौदलाच्या हवाई तळावर जे आहे ते इथे दाखल होतील। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। राहुल कलाटे सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। मागील इलेक्शनला राहुल तानाजी कलाटे ह्याच्या चिन्हापुढील बटन दाबलं होतं। ते बटन दाबत असताना त्या लोकांची एक भावना होती। त्यावेळेस या संपूर्ण देशात एक भारतीय जनता पार्टीची एक वेगळ्या प्रकारची लाट होती। दिवंगत आमदारांचं ह्या भागातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांवर दबाव होता। महापालिकेत सत्ता होती, राज्यात सत्ता होती, देशात सत्ता होती। असं असताना देखील ही लोक माझ्यासाठी बाहेर आली आणि आज त्या लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात मला रेटा होता। कार्यकर्त्यांशी मी बोललो। आज सकाळी तुम्ही पाहत असाल मी आयटीतल्या माझ्या सगळ्या मित्रांना बोलून घेतलं, कार्यकर्त्यांना बोलून घेतलं। ज्यांच्या जीवावर मी इलेक्शन लढतोय अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील मी या ठिकाणी बोलून घेतलं। पण प्रत्येकाचा एकच मत होतं की राहुल तू लढला पाहिजेस, तू नेत्यांशी मन धरत असताना तू आमचा अनादर करू नकोस। तेव्हा मला कुठेतरी चिंचवडच्या जनतेचा आदर करणं हे क्रमप्राप्त होतं। त्यामुळे मी कुठेतरी जनतेची लोकभावना, जनतेचा मला असणारा पाठिंबा ह्या जीवावर मी या इलेक्शनला सामोरं जात आहे। तिरंगी लढत आहे, काही सांगाल मतविभाजनाचा भाजपला फायदा होईल असं सगळेजण बोलत होते, तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता का? आणि तिरंगी आहे तर तुम्हाला त्याचा काही तोटा होईल? मला वाटत नाही लढत तिरंगी होईल। आम्ही सर्वांनी लास्ट इलेक्शन म्हणजे मागील इलेक्शनला ज्या पद्धतीने सर्वजण पळालो, सगळे कार्यकर्ते पळालेत, ज्या पद्धतीने लोकांची भावना माझ्याबरोबर आहे, मी निश्चित एकतर्फी विजय मिळवेल। मी लढल्यामुळं निश्चित वोट डिव्हिजन होणार नाहीये। उलट उलट 3 उमेदवार असतील तर त्याचा मला फायदाच होईल। मला माहिती नाही नेत्यांची काय अडचण झाली, पण ज्या पद्धतीने त्यांनी हे तिकीट वाटप केलं त्या तिकीट वाटपामुळे फार मोठ्या प्रमाणात सहानुभूती माझ्याबद्दल तयार झाली। कारण की मी विचार केला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने, कार्यकर्त्यांनी माझ्या मागे रेटा लावलं की राहुल तुला लढायचं आहे, तुझ्याबद्दल सहानुभूती आहे। कारण की ज्या पद्धतीने मोडस ऑपरेंडी मी आपल्या माध्यमातच राहुल आघाडीवर आहे, राहुलला एवढी मतं पडली आहेत, राहुलला एवढा मोठा पाठिंबा आहे। आणि त्यानंतर अचानकपणे जो ट्विस्ट आला की नुरा कुस्ती का गेली ही फार मोठी शंका आणि ती फार मोठी चीड या चिंचवडच्या जनतेच्या मनात आहे। अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्याला फोन केला, हे रागवतील असं वाटलं नाही का? नाही, मी सर्व मोठ्या नेत्यांचा या ठिकाणी आदरच करतोय, परंतु कुठेतरी मला ह्या चिंचवडच्या जनतेच्या लोकभावनेचा देखील आदर करावा लागेल। राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम आहे। त्यामुळे आता चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे। भाजप, महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि त्यानंतर आता अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे अशी ही तिरंगी लढत होणार आहे। सचिन अहिर, उद्धव ठाकरे पक्षातले आमदार, त्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यांची मध्यस्थी निष्फळ ठरल्याचंच दिसतंय। त्यामुळे आता अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती देखील संपलेली आहे। राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून आता लढणार आहेत। महाविकास आघाडीची डोकेदुखी त्यामुळे आता आणखी वाढणार असल्याचंच दिसतंय। चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या दरम्यान चुरस वाढलेली आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतली राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचे जे प्रयत्न सातत्यानं महाविकास आघाडीमधल्या नेत्यांकडून सुरू होते, मात्र राहुल कलाटे हे आपल्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम दिसतायत। अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपलेली आहे। राहुल कलाटे हे आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत। मात्र राहुल कलाटे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होतीये। महाविकास आघाडीला याचा थेट फटका बसेल असं बोललं जात आहे। राहुल कलाटे यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे।
चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालेलं आहे। सचिन अहिर यांची मध्यस्थी निष्फळ ठरताना दिसतीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले चिंचवडचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, राहुल कलाटे रिंगणात कायम आहेत, त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे, मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची मोठी कोंडी होणार आहे हे स्पष्टपणे दिसतंय। गोविंद, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर राहुल कलाटे यांनी थोड्या वेळच स्पष्ट केलं होतं की कोणत्याही प्रकारे आपण पक्ष श्रेष्ठींचा जो आदेश आहे त्याचा अनादर होऊ देणार नाही। मात्र जर बघितलं तर आता राहुल कलाटेंनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जनभावनेचा आणि समर्थकांचा आपण आदर करतोय। कुठल्याही पद्धतीने आपण ही निवडणूक लढणार आहोत हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे की आता ही इथे जी निवडणूक होती ती तिरंगी होती आहे आणि त्याचा फटका अर्थातच मताचं विभाजन होणार आहे नक्की आहे आणि त्यामुळेच ही बंडखोरी रोखण्यासाठीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले आणि जर मताचं विभाजन झालं तर महाविकास आघाडीला हे अडचण ठरू शकते। यावर महाविकास आघाडीची काय रणनीती आहे याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही आणि त्यामुळे नक्की महाविकास आघाडी आता कशी रणनीती ठेवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजिंक्य, गोविंद, मात्र सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मध्यस्थीचे प्रयत्न होत होते। राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठीचे प्रयत्न सुरू होते। स्वतः सचिन अहिर देखील आलेले होते मध्यस्थीसाठी, मात्र ते देखील आता सगळं निष्फळ ठरल्याचं दिसतंय। त्याबद्दल नेमकं गोविंद काय सांगताय? सचिन अहिर आले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी राहुल कलाटे गोविंद, यांचं माफ करा, मी थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी। स्वतः सचिन अहिर आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सचिनजी, राहुल कलाटेंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे, अर्ज मागे त्यांनी घेतलेला नाही, आपली पहिली प्रतिक्रिया? सचिन अहिर यांचा संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करूया। सचिन अहिर हे स्वतः आज राहुल कलाटे यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून दाखल झालेले होते। त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न स्वतः सचिन अहिर यांनी केलेले होते, मात्र त्यांची मध्यस्थी कुठेतरी निष्फळ ठरती असंच दिसतंय। महाविकास आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढतीये की काय असंच सध्या बोललं जातंय। राहुल कलाटे यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे, आपण चिंचवड पोटनिवडणूक लढणारच हा जो निर्धार त्यांनी केलेला होता तो निर्धार राहुल कलाटे यांनी कायम ठेवलेला आहे। तर जे महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत किंवा भाजपकडूनही प्रयत्न केले होते त्या सगळे प्रयत्न अपयशी ठरले आणि राहुल कलाटे जे आहेत ते आता निवडणूक रिंगणात आहेत। आपण पाहतो आहोत या संदर्भात राहुल कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत होते। गोविंद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सुद्धा राहुल कलाटेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेले होते। अजित पवारांनी वारंवार या संदर्भातलं भाष्य देखील केलेलं होतं, मात्र लोकभावना महत्वाची असं राहुल कलाटे यांनी बोलताना म्हटलंय। सचिन अहिर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, सचिन अहिर यांच्या मध्यस्थीनंतर तरी परिस्थिती बदलेल असं बोललं जात होतं, मात्र आपली मध्यस्थी निष्फळ ठरली असंच दिसतंय। सचिनजी, नाही, याच्यामध्ये आम्ही शेवटपर्यंत आमचा मानस होता, प्रयत्न होता की त्याच्यातून त्यांनी मागे घ्यायला पाहिजे। आता मी तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय, कारण माझं जे शेवटचं संभाषण झालं तर त्यांनी सांगितलं का मी कार्यकर्त्यांची मिटिंग घेतो आणि कार्यकर्त्यांची मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी मी ज्यावेळी त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांनी सांगितलं की मी साहेबांशी चर्चा करणार आहे। थोडं बोलून घेऊन फोन ठेवलं होतं। आमचा प्रयत्न शेवटपर्यंत हा होता की त्यांनी विड्रॉ करावं। मुळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि काँग्रेस पक्षाकडनं आघाडी म्हणून घेऊन आम्ही ही सीट मागत होतो, पक्ष म्हणून ही सीट ही आम्हाला मिळावी आणि त्यामध्ये जाहिरातीने आमच्याकडे इच्छुकमध्ये नाव आम्ही त्यांचं सांगण्याचं काम केलं। पण ज्यावेळी महाविकास आघाडीच्या ह्याच्यातूनच ज्यावेळी ती सीट आम्हाला मिळणार नाही असं झालं, त्यावेळी आपल्याच सर्व काही माध्यमातून म्हणजे निवड आपलं नाही काही ठराविक माध्यमातून असं जाहीर झालं की राष्ट्रवादीकडनं राहुल कलाटेजींना सीट मिळणार होती। याचा अर्थच असं की शेवटपर्यंत ते राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते असं हे मी आज मलाही काही लोकांनी ज्यावेळी विचारलं तेव्हा मलाही माहित पडलं।
तर असं असताना ते प्रयत्न त्यांचेही होतेच होते की त्यांनी माघार घ्यावी. आज आमचाही प्रयत्न होता हां आणि त्याचा एक भाग म्हणून घेऊन पक्षप्रमुखांचा ज्या काही आदेश म्हणा किंवा विनंती म्हणा हां की त्यांना देण्याचं काम केलं होतं. पण सचिनजी, आता त्यांनी जर ते पक्षाची आता स्वीकारलं नेमकी नाही काय तर ते भूमिका असणार आहे? कारण पक्ष आदेश धुडकावलाय राहुल कलाटेंनी, पक्ष आता नेमकी काय भूमिका घेणार आहे? काही कारवाई होणार आहे का? हो 100% पक्षाच्या नियम धोरणाप्रमाणे जे काही कारवाई असेल ती उचित सेना भवनवरून जी काय असेल ती नेत्यांच्या माध्यमातून ती कारवाई प्रश्नच नाही होणारच. आणि महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याच्याबरोबर आम्ही पूर्ण ताकदीने आमचे पक्षातले प्रत्येक कार्यकर्ते सर्वजण तिकडे मिळून घेऊन काम करणार. बर पण अर्थात हा जो निर्णय आणि जो देण्याचा अधिकार हा शिवसेना प्रमुखाने म्हणून सेना भवनवरून त्वरित त्याचा निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे. बर सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पाहिजे त्याच्यामुळे मी या इलेक्शनच्या रिंगणात कायम आहे. तुम्ही नोरा कुस्ती म्हणताय, राष्ट्रवादीने दिलेला जो उमेदवार आहे तो कच्चा आहे अशी जनतेमध्ये चर्चा आहे आणि मी आपल्या माध्यमातूनच टीव्हीवर पण पाहिलं. अर्थातच. परंतु दादा, नक्की काय कारण होतं म्हणजे निवडणूक लढवण्याचं? शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, राष्ट्रवादीने तुम्हाला फसवल्याची भावना तुमच्या मनात होती आणि त्यामुळे अपक्ष उमेदवारी लढवण्याचं ठरवलं. की आदरणीय दिवंगत लक्ष्मणराव जगताप गेल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली. सुरुवातीला जेव्हा सर्व पक्षांनी आव्हान केलं की बिनविरोध होऊ द्या तोपर्यंत आम्ही शांत होतो. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीने सांगितलं की ही इलेक्शन होणारच, त्यानंतर मी सांगितलं की जर हा मतदारसंघ कुठल्याही पक्षाला जाऊ द्या, मी लढायला तयार आहे. कारण की तुम्ही 2019ला हा युतीमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला गेला, त्यावेळेस मला अपक्ष लढावं लागलं. मी तुम्हाला एकच विचारतो, त्यावेळेस का कोणी आलं नाही मला सांगायला मागे घ्या. कारण की त्यावेळेची ती राजकीय परिस्थितीमध्ये कुणी पुढे येऊन उमेदवार म्हणून लढायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीत आपण लढतो आणि त्यावेळेस लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्यावर प्रेम केलं, मोठ्या प्रमाणात मला मतं दिली. त्यामुळं मी कुठेतरी कॉम्पिटिशनला आलो आणि त्यानंतर जेव्हा संधी येईल असं वाटलं होतं, तर हा देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे ना. आज हा मतदारसंघ राष्ट्रवादीला जाणार आणि परंतु तुम्ही पहा हे जी काही घडलं त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर सहानुभूती लोकांचा रेटा माझ्याबरोबर आला आणि चिंचवडच्या जनतेचा अनादर मी करू शकत नाही. पण शिवसेनेचा आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं. शिवसेनेने जास्त फोर्स करणं गरजेचं होतं तुमच्या उमेदवारासाठी. नाही, साहेबांनी फोर्स केला, पण मला देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिकांचे फोन आले, शहरातनं शिवसैनिकांचे फोन आले की दादा कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची. पण आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? एकंदरीत तुम्ही बोलताना म्हणाला होतात की पक्षप्रमुखांच्या आदेशाचा अनादर करणार नाही. मी पक्षप्रमुखांच्या बोलण्याचा अनादर केलेला नाही, मी जनभावनेला प्रतिसाद दिला आहे. काय पुढची भूमिका असणार आहे? तिरंगी लढत स्पष्ट चित्र दिसतं आहे, मताचं विभाजन होणार आहे. मला नाही वाटत मताचं विभाजन होईल, मी निवडून येईल. तर हे होते राहुल कलाटे ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मताचं विभाजन होणार नाही, तिरंगी लढतीसाठी आपण तयार आहोत आणि पक्षप्रमुखांच्या शब्दाचाही आपण अनादर केला नाही तर जनभावनेचा आधार केला आहे. आपण पाहतो आहोत राहुल कलाटे यांची